पण पण तुम्ही अभिजित भांडे पाटलांचा उल्लेख केलात. मुख्यमंत्र्यांनी 2 महत्त्वाच्या कारवाया केल्या. एक तर राजीनामा घेतला रुपाली चाकणकरांचा, त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवलं आणि अभिजित भांडे पाटलांची त्यांच्या विभागात बदली केली आणि ते म्हणाले की चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्याला कुणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी परवा सभागृहामधलं भाषण तुम्ही पण ऐकलं असेल. सोडणार नाही. भांडे पाटलाला तुम्ही त्याच्या आहे त्या ठिकाणी पाठवलं, पण भांडे पाटलाकडे प्रॉपर्टी कशी आली हे नाही विचारलं तुम्ही. भांडे पाटलाचं आणि अशोक खरातच्या बायकोच्या, भांडे पाटलाच्या बायकोचं आणि अशोक खरातच्या बायकोचं नेमकं काय नातं आहे आणि त्या नात्यानंतर ओझरची प्रॉपर्टी ही एकत्र आहे का नाही हे नाही चेक केलं तुम्ही. मी असं म्हटलं की इफ ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, इट मीन्स दॅट ए इज इक्वल टू सी. बघा की भांडे पाटील आहे, भांडे पाटलांच्या सोबत अजून काही एक देशमुख नावाचा माणूस आहे, त्याचे डिटेल अजून मी आपल्यासोबत शेअर करेन. हे सगळे लोक कोण आहेत? जो कल्पना खरात आहेत, अशोक खरातांच्या पत्नी, हे ह्या कल्पना खरातांच्या नावावरची ओझरची प्रॉपर्टी कुणासोबत भागीदारी आहे त्या भागीदाऱ्या तपासाव्या लागतील. चौधरी नावाचा जो माणूस आहे ज्याचा उल्लेख मी केला, हा चौधरी नावाचा माणूस, याची रोहा रत्नागिरी साईडला एक मोठी कंपनी उभी राहते, मी त्याचे डिटेल्स आपल्याला द्यायला तयार आहे. हा चौधरी हा तटकरेंच्या सोबत जवळपास 10-12 वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हॉल्व आहे आणि तोच तटकरे नेमका निलेश चाकणकरांच्या सोबत एक कंपनी फॉर्म करतो, ज्या कंपनीचं अंदाजे जे काही बजेट आहे ते 450 कोटी आहे. निलेश चाकणकरांच्या उत्पन्नाचे स्रोत काय? मला माहिती आहे अभिजित भैया, कदाचित ही माहिती खूप स्फोटक असेल, मला याची पण कल्पना आहे. मी खूप रिस्क घेऊन बोलतेय. मी एकटी चढापटिंग माणूस आहे, माझ्यासोबत काही सुरक्षा नाही, काही नाही. पण कुणीतरी मांजराच्या गळ्यात घंटी बांधायचा प्रयत्न केला पाहिजे. कुणीतरी एकानं प्रामाणिकपणे, इथे अडचण काय झाली, हवा में सब नंगे है आणि कोण कुणावर बोलणार, कोण कुणाच्या विरोधात मोर्चे काढणार अशी परिस्थिती आहे. कुणीतरी यांना प्रश्न विचारले पाहिजेत की निलेश चाकणकरांची अचानक कंपनी कशी काय आली, काय संबंध होता त्या चौधरीचा आणि चाकणकरांचा, कसं काय झालं ते, नेमका तो चौधरी इतके योगायोग कसे जुळतात हो. म्हणजे रुद्राक्ष, गंडे दोरे, दरवाजा, बोट, याच्यानंतर आता दुसरा योगायोग की चक्क निलेश चाकणकर आणि चौधरी तटकर यांच्या सोबतचा आहे आणि इकडे निलेश चाकणकर जे रुपाली चाकणकरांचे यजमान आहेत. कसं शक्य आहे? आणि याच्यावर ऑन फ्लोअर नाही बोललं जात. तुमच्याकडे माहिती आहे ना खूप, मग ती माहिती तुम्ही एकांगी का बरं पुरवत आहात? तुमचा असा दावा आहे का की बघा रुपाली चाकणकर तर त्या ट्रस्टवर होते, त्यांनी ते मान्य केलेलं आहे, तुमचा असा दावा आहे की त्याच्यामध्ये जे काही आर्थिक व्यवहार झालेले आहेत त्या आर्थिक व्यवहारांमध्ये सुद्धा अशोक खरात आणि हे जी बाकीची तुम्ही नावं घेताय, चौधरी, देशमुख आणि हे भांडे पाटील वगैरे आणि चाकणकर, या सगळ्यांचा सहभाग आहे या आर्थिक व्यवहारांमध्ये आणि त्याच्यासाठी जो पैसा आलेला आहे तो इलिगली आलेला आहे? एकच उदाहरण देते भैया. मुंबई तक बघणाऱ्या कुठल्याही दर्शकांनी, श्रोत्यांनी गुगल करावं आणि गुगल करून बघावं की जेव्हा मी टूचा कॅम्पेन चालला होता, मी टू म्हणजे मी सुद्धा, असा तो कॅम्पेन होता की महिलांच्या संबंधाने सेक्शुअल हॅरेसमेंट आणि एक्सप्लॉयटेशनच्या केसेस पुढे येत होत्या. कविता महाजन आणि या सगळ्या स्त्रीवादी लेखिकांनी तो कॅम्पेन चालवला होता. त्यावेळेला अनेक बायका बोलायला लागल्या, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप जण बोलायला लागले. मग तनुश्री दत्ताने काही आरोप केले, अजून कोणी आरोप केले, असे आरोप अनु मलिक यांच्यावर झाले होते. अनु मलिक यांच्यावर इंडस्ट्रीतल्या 3 बायकांनी आरोप केले आणि हे सगळं प्रकरण गेलं रुपाली चाकणकरांकडे. चाकणकरांनी त्याच्यामध्ये अनु मलिकला क्लीन चिट दिली. हा पण योगायोगच समजायचा का आम्ही की रुपाली चाकणकर अनु मलिकला क्लीन चिट देतात आणि त्याच अनु मलिकच्या फिल्म प्रोडक्शन मध्ये रुपाली चाकणकरांचा मुलगा सोहम चाकणकर याला लॉन्च केलं जातं. महाराष्ट्र कानानं भाकरी खातोय का? धोत्रावर इन करतो आम्ही, कडोसकेला गोडतील लावतो, कळत नाही आम्हाला काय चाललंय ते. कुठल्या भाषेत हे बोलत आहे? अहो, ज्या यंत्रणा या न्याय देण्यासाठी उभ्या केल्या त्याच यंत्रणा जर अशा पोखरून काढणाऱ्या असतील, मिठानेच अळणीपणा सोडला तर खारटपणासाठी कुणाकडे जायचं? तुमची मागणी काय आहे आता? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही गेलात, तुम्ही ही सगळी माहिती सुद्धा काय समोर आणलीत आणि आता या एकेका माहितीनं खूप मोठा गळजप पण होईल. आता तुम्ही केसरकरांनी स्पष्टीकरण दिलं की मी तर फक्त भक्त म्हणून जात होतो, आम्ही तिथे कुठल्या पूजा अर्चा केलेल्या नाहीये किंवा आम्ही अशा कुठल्याही
काय बंधुगिरीमध्ये सहभागी नाही असं ते म्हणाले. तुम्ही ऐकलं असेल, काल ते शिर्डीला येऊन साईबाबांचं दर्शन सुद्धा घेऊन गेले. तर आता असं आहे की प्रत्येकजण हात झटकण्याचा प्रयत्न करतो आहे. चाकणकरांनी पण सांगितलं की आम्ही ट्रस्टी होतो, पण आम्ही त्यांना गुरु मानलं होतं आमच्या कुटुंबाने, पण हे बाकीचं जे शोषण वगैरे केलेलं आहे त्याच्याशी संबंध नाही आमचा. मला सांगा, केसरकर जर फक्त भक्त म्हणून जात होते तर एमआयडीसीत काय करत होते केसरकर? एमआयडीसीत केसरकर काय करत होते आणि सोबत खरात काय करत होते? चाकणकर काय करत होत्या? केसरकरांना काही अभियांत्रिकी मधलं नॉलेज आहे का? अहो, तुमच्याच मुंबईत एक इंटरव्ह्यू लावला साहेब त्यांचा, आणि ते म्हणतात की त्यांचा ऍस्ट्रॉनॉमीचा खूप अभ्यास आहे. ज्या माणसाला ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रॉलॉजी याच्यातला फरक कळत नाही ते केसरकर एमआयडीसीतल्या मीटिंग मध्ये काय करत होते हो साहेब? कशाला? म्हणजे आम्हाला नाही हो, इतकं नाही बोलायचं. माझी मागणी सरळ साधी आहे बघा. मी एसआयटी प्रमुखांना काही माझ्याकडचे इनपुट शेअर केले. ते इनपुट शेअर करताना इनपुट्स आहेत तुमच्याकडे? मी जे इनपुट शेअर केले त्याच्यामध्ये नाशिक मधल्या मी 2-3 पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दलचे सुद्धा इनपुट शेअर केले, जे मला महत्वाचे वाटले. कारण हे जे पोलीस अधिकारी होते ना, यांच्याकडे 2-2.5 वर्षांच्या पासून एफआयआर साठी बायका चक्रा मारत होत्या, पण त्या एफआयआर झाल्या नव्हत्या. त्या एफआयआर झाल्या नाही का? कारण ते ऑफिसर जे आहेत ते खराच्या भक्त रांगेत उभे राहणारे लोक होते. माझं कायम, मी चळवळीतली मुलगी आहे त्यामुळे माझं सतत असं म्हणणं असतं की व्यक्ती बदनाम झाली तरी चालेल, पण संस्था बदनाम होता कामा नये. त्यामुळे गृह खात्याबद्दलचा लोकांचा विश्वास राहिला पाहिजे, म्हणून मी त्यातल्या एकाही माणसाचं नाव डिस्क्लोज करणार नाही. पण माझ्याकडे असणारे इनपुट मी त्यांना दिलेले आहेत आणि त्यांच्याकडून मला अपेक्षा आहेत. सध्या तरी मी त्यांच्याबद्दल सकारात्मक आहे. त्याचं कारण असं की 14 तारखेला एसआयटी फॉर्म झाली, 20 तारखेला त्यांनी चार्ज घेतलाय. मध्ये सुट्ट्या होत्या, गुढीपाडव्याची सुट्टी आहे, रामनवमीची सुट्टी आहे, शनिवारच्या सुट्ट्या, त्यामुळे इनमिन 4-5 दिवस झाले त्यांना सगळं काम बघायला लागून. त्यामुळे 5 दिवसात आपण त्यांना जज करू नये, त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. त्यांनी तो वेळ घ्यावा आणि तो ते काम करत असताना आपणही सगळेजण असूच कशा पद्धतीने. मी त्यांच्याकडे मागणी केली आहे की हे जे काही लोक आहेत जे ज्यांच्यावर आमचा विश्वास असतो आणि असे लोक जर एफआयआर घेत नसतील तर एका अर्थाने ते सुद्धा वाचवायचाच प्रयत्न करतात, सो त्यांचा विचार केला जावा. फायनान्शियली त्याला सपोर्ट करणारे किंवा त्याचा आर्थिक व्यवहार सांभाळणारे काही नावं होती, जी पोलिसांकडे चौकशीत असणाऱ्या नावांच्या व्यतिरिक्त अजून काही नावं होती. आता ही नावं जर मी आपल्यासोबत जर शेअर केली तर कदाचित ती माणसं अलर्ट होतील, त्यामुळे मला ती नावं आता इथे आपल्यासोबत डिस्क्लोज नाही करता येणार. मी त्याच्याबद्दल बोललेली आहे. तिसरी गोष्ट, माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की चाकणकर, दीपक केसरकर, खरात आणि हा जो जासूद, परब, जाधव, लोंढे, सांगळे, देशमुख या लोकांचे ना जरा कॉल रेकॉर्डिंग बघायची गरज आहे. ते चेक केले जावे. यांच्या उत्पन्नाचे स्रोत चाकणकरांच्या, कारण बघा, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर काम केलंय. चहा बिस्किटाशिवाय काही नसतं साहेब त्या समितीमध्ये. मी आंतरजातीय विवाह समितीवर काम केलं, चहा बिस्किट पण नाही मिळत. पाशा पटेल साहेब एका आयोगावर काम करत होते, कृषी मूल्य आयोगावर. पाशा पटेल मला म्हणले, अहो ताई म्हणले, बसायला टेबल पण मिळत नाही. मी माझा फायबरचा टेबल आणि खुर्ची आणली, बसायला तरी जागा द्या म्हणलो सीएम साहेबांना. सीएम साहेब म्हणले, त्या जिन्याच्या खालचा कोपरा आहे तिथं तू बस. इतकी आयोगांची अवस्था वाईट असते. हाच अनुभव थोड्याफार फरकाने पणन आयोगाचा अनुभव रविकांत तुपकरने एकदा सांगितला होता. असं सगळं असताना महिला आयोगाचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत बरं? काय असतील ते स्रोत? तपासले गेले पाहिजे. सो ते मी ईओडब्ल्यू ला पण पत्र देणार आहे, मी ईओडब्ल्यू ला भेटणार आहे. माझा कायदा आणि कायद्याच्या प्रक्रियेवर प्रचंड विश्वास आहे, त्यामुळे मी सीएम साहेबांनाही भेटेल, त्यांच्याशी बोलेन. कदाचित जसं आता झालं बाबा की पाणी पुरवठाचं वेगळंच खात्याकडनं उपविभागीय समितीकडनं गेलंय, तर कदाचित तहसीलदार आणि त्याच्यानंतर पालकमंत्री ह्या सगळ्यांकडनं समजा इकडनं गेला असेल आणि तुम्हाला माहित नाही का, असं काही असेल तर ठीक आहे. तरी मी तुमच्या एकदा निदर्शनास आणून देते बाबा की 2024चा बंदुकीचा नूतनीकरणाचा परवाना कसा गेला. झाली पाहिजे ना चर्चा, याच्यावर बोललं गेलं पाहिजे. ताई, पण